Hello, friends. How are you? Hope all of you are fine. As you all know, we were reading the stories of Mark Twain. आपण मार्क ट्वेनच्या काही एन्सिडोट्स वाचत होतो. एन्सिडोट्स म्हणजे की शॉर्ट स्टोरीज असतात कोणा रिअल व्यक्तीशी रिलेटेड. तर आपण मार्क ट्वेन हे जे होते हे फार महान लेखक होते, त्यांच्याशी रिलेटेड गोष्टी वाचत होतो. तर चला वाचूया परत मार्क ट्वेन आणि हा सेशन आपण सुरू करूया. तर आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये वाचलं होतं की कशा प्रकारे मार्क ट्वेन जे की एका जागी लेक्चर द्यायला गेलेले असतात आणि तिथे जाऊन ते एक जे आहे न्हावीकडे जातात आणि त्याच्याकडे आपली जी ओळख आहे ती लपवून घेतात आणि कशा प्रकारे तिथे खूप मजा होते की तो त्याला म्हणतो, न्हावी म्हणतो त्याला की तुम्ही मार्क ट्वेनचा लेक्चर ऐकायला जा. तर अशा प्रकारची एक गंमतदार कहाणी आपण मागच्या सेशन मध्ये वाचली होती. आज एक नवीन कहाणी वाचूया मार्क ट्वेनशी रिलेटेड. Mrs. Stowe was leaving for Florida one morning, and Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. तर मिसेस स्टो ज्या होत्या, मिसेस स्टो कोण होत्या पहिले, सगळ्यात पहिले हे आपण जाणून घेऊया. मिसेस स्टो हॅरिएट बीचर स्टो हे त्यांचं नाव होतं. वॉज अ फेमस रायटर. त्या एक प्रसिद्ध लेखिका होत्या. अंकल टॉम्स कॅबिन इज अ मोस्ट रिनाउंड बुक. त्यांची सगळ्यात प्रसिद्ध बुक आहे अंकल टॉम्स कॅबिन. मिसेस स्टो अँड मार्क ट्वेन वर नेबर्स फॉर मेनी इयर्स. तर हे दोघं जण नेबर्स होते, शेजारी शेजारी राहत होते एकामेकाच्या खूप वर्षांपर्यंत. तर आता ही कहाणी ह्यांच्याशी रिलेटेड आहे. जेव्हा मिसेस स्टो जे आहे फ्लोरिडा करता जात होते एका सकाळी आणि क्लेमेन्स म्हणजे कोण, द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. ते सकाळी सकाळी आले त्यांना गुड बाय म्हणायला. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिम डिसअप्रूव्हिंगली. जेव्हा ते परतू लागले तर मिसेस क्लेमेन्स जे आहे होत्या ज्या, त्यांनी जे आहे त्यांना डिसअप्रूव्ह करून दिलं, म्हणजे की मना करून दिलं की हे तुम्ही काय घातलाय, कसे कपडे घातले. वाय शी सेड, यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. तर ती म्हणाली की तुम्ही कोणची कॉलर आणि टाय नाही घातले, म्हणजे एक जे फॉर्मल ड्रेस असते ते घालून नाही आले. कारण की ते नेहमी फॉर्मल ड्रेसमध्ये चांगल्या प्रकारे राहायचे आणि आता ते घाईघाईत ते तसेच निघून आले होते. ही सेड नथिंग बट वेंट अप टू हिज रूम. तर त्यांनी तेव्हा काही नाही म्हटलं, पण ते आपल्या कमऱ्यात चालले गेले. डिड अप दीज आयटम्स इन अ नीट पॅकेज अँड सेंट इट ओव्हर टू मिसेस स्टो बाय अ सर्वंट विथ अ लाईन. त्यांनी हे सगळे ज्या गोष्टी होत्या म्हणजे कोणच्या, त्यांची जी टाय होती आणि कॉलर होती ती जी आहे पॅकेटमध्ये पॅकेज केली त्यांना, है ना. आणि त्याच्यानंतर त्यांना मिसेस स्टो ला धाडलं बाय अ सर्वंट, एका नोकरच्या हातून. आणि एक लाईन लिहून दिली, हिअर विथ रिसीव्ह अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. म्हणजे की हे जे आहे हिअर हे रिसीव्ह करा तुम्ही, हे तुम्ही घ्या विथ द फ्रॉम द रेस्ट ऑफ मी, म्हणजे जो बाकीचा उरला सुरलेला मी आहो हे माझ्याकडनं हे तुम्हाला भेट. अशा प्रकारे त्यांनी, ही पण एक मजेदार घटना होती जी त्यांनी केली होती. अशा प्रकारचं. आता ह्याच्यानंतर एक आणि घटना आहे. वन डे हेनरी इर्विंग in the midst of telling Mark Twain a humorous story abruptly stopped and examined his friend's face. तर एक दिवशी हेनरी इर्विंग हा एक मित्र होता यांचा मार्क ट्वेनचा. तर तो जे आहे कोणची कहाणी सांगत होता आणि त्याच्यामध्येच इन द मिडस्ट ऑफ टेलिंग, तर त्याच्या मधोमध्ये, कहाणीच्या मधोमध्ये ह्युमरस स्टोरी, एक मजाकची कहाणी होती, हसी मजाकची. ती सांगता सांगता मध्येच तो थांबला. अब्रप्टली स्टॉप, अचानक से थांबला. अँड एक्झामिन्ड हिज फ्रेंड्स फेस, आणि आपल्या मित्राचा चेहरा बघू लागला. यू हॅवंट हर्ड दिस, हॅव यू. तर तो म्हणाला की तू ही कहाणी नाही ऐकलीयस काय, तू ऐकलीयस. अशा प्रकारे तो मार्क ट्वेनला विचारू लागला. ही आस्क्ड. ट्वेन assured him that he had not. तर ट्वेननी म्हटलं की मी नाही ऐकली. When some time later Irving again paused and again posed the question. तर परत थोड्या वेळाने त्यांनी पॉज केला अर्विंगनी आणि परत तेच प्रश्न विचारला की काय तू कहाणी ऐकलीयस, असं परत विचारू लागला. ट्वेन अगेन रिअश्योर्ड हिम. ट्वेननी परत त्याला सांगितलं की नाही ऐकलीये. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स इर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर. आणि परत जेव्हा क्लायमॅक्स करे, म्हणजे शेवटली जेव्हा कहाणी चालली होती तेव्हा परत त्यांनी तीच गोष्ट विचारली. आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हर्ड दिस, ही डिमांडेड सस्पिशियसली. तर त्यांनी विचारलं की सस्पिशियसली म्हणजे की शंकेने विचारलं की काय तू खरंच शुअर आहे की तू ही कहाणी नक्की नाही ऐकली आधी. आय कॅन लाय वन्स, ट्वेन फायनली रिप्लायड. तर ट्वेननी शेवटी उत्तर दिलं की मी एकदा खोटं बोलू शकतो. आय कॅन लाय ट्वाइस फॉर कोटसीस सेक.
तर मी कर्टसी करता म्हणजे की दुसऱ्याचं मन न दुखे ह्याच्याकरता दोनदा सुद्धा खोटं बोलू शकतो. बट आय ड्रॉ द लाईन देअर, पण तिथेच मी आपली एक लाईन, एक सीमारेखा खेचून देतो. आय कांट लाय द थर्ड टाइम ॲट एनी प्राइस, मी तिसऱ्यांदा खोटं कोणत्याही प्रकारे बोलू नाही शकत. आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी, आय इन्व्हेंटेड इट. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, की मी फक्त ही स्टोरी ऐकलीच नाहीये, तर आय इन्व्हेंटेड इट, म्हणजे ही स्टोरी जी तो सांगत होता ही त्यांनीच लिहिलेली होती. मार्क ट्वेननी स्वतः लिहिलेली स्टोरी तो मार्क ट्वेनलाच ऐकवत होता. तशी ही गंमतदार गोष्ट होती जी की मार्क ट्वेनशी रिलेटेड होती. आता बघा, एक हे फारच मजेदार आहे, हे आपण वाचू, हे खूप वेगळं आहे. हे जेव्हा आपण वाचू तर काही काही शब्द तर मी सुद्धा वाचू नाही पावत. मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड अ प्लॅन फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. मार्क ट्वेननी एकदा प्लॅन फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग ह्याचा प्लॅन प्रपोज केला. म्हणजे की इंग्लिशचे जे स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये जे आहे काय केलं पाहिजे, इम्प्रुव्हमेंट केला पाहिजे. फारशा स्पेलिंग जे आहेत त्या जे आहे जरूरतच नाहीये आणि तरी पण त्याच्यात खूप वेगळ्या प्रकारच्या आहेत. तर त्याच्याकरता त्यांनी म्हटलं होतं, फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणार्थ ते म्हणतात, इन इयर 1 पहिल्या वर्षी दॅट युजलेस लेटर सी. तर त्यांना सी जो अल्फाबेट आहे, सी लेटर जो आहे त्याला युजलेस म्हटलं, की काही कामाचा नाही. That useless letter C would be dropped to be replaced either by K or S. तर ह्यांनी म्हटलं की C च्या जागी K किंवा S ला दिली जाईल. And likewise X would no longer be part of the alphabet. आणि त्यांच्याशिवाय X जो आहे त्याला तर पार्टच नाही असला पाहिजे अल्फाबेट्स मध्ये. द ओनली केस, आता बघा इथे तुम्ही इथे जसं जसं आपण खालती वाढू खूप तुम्हाला डिफरंट स्पेलिंग मिळतील. आता केस मध्ये CASE असतं, तर सीच्या जागी के होईल. द ओनली केस इन विच सी वुड बी रिटेन्ड वुड बी द च फॉर्मेशन. जिथे च फॉर्मेशन असेल CH च, तिथे सी राहील, बाकी कुठे नाही राहील त्यांच्याशिवाय. विच विल बी डेल्ट विथ लेटर, जे की नंतर आता सांगितलं जाईल. तर सीच्या जागी के येऊन गेलाय, बघितलं तुम्ही. इयर 2 माइट रिफॉर्म डब्ल्यू स्पेलिंग. सेकंड इयर मध्ये जेव्हा दुसरा वर्ष होईल मुलाचा पढायचा, तेव्हा जो डब्ल्यू स्पेलिंग आहे त्याला रिफॉर्म केलं जाईल. सो दॅट विच अँड वन, आता बघा ह्यालाही आपण विच म्हणतो, व हा अल्फाबेट येतो, आणि वन, पण दोघांमध्ये डब्ल्यू आणि ओ वेगवेगळं आहे. विच अँड वन वुड टेक द सेम कन्सोनेंट. आता इथे पहा परतचे कन्सोनेंट मध्ये सी असतं, इथे के लिहिलंय. व्हाईल, आता व्हाईल इथे पाहिजे WHILE असतं, व्हाईल लिहिलंय. व्हाईल इयर 3, आता थर्ड इयर आलं त्याच्यात काय झालं, माइट वेल अबॉलिश वाय, तर वाय हटून जाईल थर्ड इयर मध्ये. रिप्लेसिंग, इथे पहा एस आलं, सीच्या जागी एस. रिप्लेसिंग इट विथ आय, म्हणजे वायच्या जागी आय येऊन जाईल. अँड इयर 4, आता हे बघा वायच्या जागी आई आलं, ते इयर मध्ये आई येऊन गेलं, कळतंय ना. इयर 4 माइट फिक्स, म्हणजे ह्यांनी काय केलं, एक्स हटवून दिलं. सुरुवातीला हे म्हटलं की एक्स वुड नो लॉंगर बी पार्ट ऑफ द अल्फाबेट, तर फिक्स द GJ. एनॉमली, एनॉमली म्हणजे ही स्पेलिंग असते एनॉमली. इरेग्युलॅरिटी असते जी. द GJ एनॉमली म्हणजे इरेग्युलरिटी वन्स अँड फॉर ऑल. हे वन्स आहे, ONCE, वन्स अँड फॉर ऑल, म्हणजे नेहमी करता ती जी इरेग्युलरिटी आहे ती चालली जाईल. तर हे अजून पुढे फार कठीण होणार आहे वाचायला, हे तुम्हाला सांगून दो. जनरली, आता हे बघा जनरली जनरली देन द इम्प्रुव्हमेंट, आता मी नुसतं वाचत जाईल, तुम्ही ऐका. जनरली देन द इम्प्रुव्हमेंट वुड कंटिन्यू इयर बाय इयर, म्हणजे तेव्हाच ह्याचा इम्प्रुव्हमेंट आहे अशाच प्रकारे वर्षानुवर्ष होत राहिले. विथ इयर 5 डुईंग अवाय विथ युजलेस डबल कन्सोनेंट्स. सगळे स्पेलिंग्स तुम्ही बघा की वेगळ्या होऊन गेल्या आहेत एकदम. डबल कन्सोनेंट्स अँड इयर्स 6 to 12 or so मॉडिफाईंग, ह्या सगळ्या स्पेलिंग वेगळ्या आहेत, मॉडिफाईंगची पण वेगळी आहे. वॉवल्स, वॉवल्सची काय स्पेलिंग असते, VOWELS, द वॉवल्स. अँड द रिमेनिंग voiced and unvoiced consonants. By year 15 or so, it would finally be possible to make us of the redundant letters. Redundant म्हणजे unnecessary, जे की अनावश्यक आहेत असे लेटर्स. C, Y and X by now just a memory in the minds of wood daughters. Daughters म्हणजे weak old men who cannot do things right. असे म्हातारे लोक जे की काही करू नाही शकत नीटचे. To replace ch, sh and the respectively. Finally, then after some 20 years or
हे काय हे मला सुद्धा नाही वाचता येते. रिफॉर्म वी वुड हॅव अ लॉजिकल कोहेरंट स्पेलिंग इन अस. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की त्यांनी किती वेगळं बाबा रे, किती त्यांनी आपलं डोकं लावलं असेल हे सगळं असं लिहायला आणि असं करायला. पण म्हणजे की ते खूपच विलक्षण प्रतिभाचे धनी होते, ज्यांनी की इतकं सोचलं, इतकं आपण सोचूच नाही शकत, या प्रकारच्या गोष्टी ह्यांनी सोचल्या. आता बघा इंग्लिश वर्कशॉप मध्ये क्वेश्चन आन्सर्स आहेत तुमचे. डिड ट्वेन टेल द बाबा हु ही वॉज. काय त्यांनी बार्बरला नावीला सांगितलं की ते कोण होते? ट्वेन डिड नॉट टेल द बाबा हु ही वॉज बिकॉज ही डिडंट वॉन्ट टू डिस्क्लोज हिज आयडेंटिटी. ते आपलं आयडेंटिटी सांगणं नव्हते चाहत. बट ही टोल्ड हिम दॅट इट वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन. पण त्यांनी सांगितलं की ते पहिल्यांदा त्या गावात आले होते. वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट हाऊ ही ड्रेस्ड वेन ही वॉज विजिटिंग फ्रेंड्स. काय ट्वेन जे आहे खूप लक्ष ठेवत होते या गोष्टींचं जेव्हा ते आपल्या मित्रांकडे जात होते. Yes, Twain was particular about his dress because when Mrs. Stowe saw him without any collar and tie, she was surprised. How? कारण की जेव्हा मिसेस स्टोने त्यांना पाहिलं कॉलर अँड टायच्या बिना तर त्या खूप सरप्राईज झाल्या. She disapproved his dressing. It shows that he was always in former particular dress. तर फॉर्मल ड्रेस मध्ये राहत होते, ह्याच्यानी या इन्सिडेंटनी आपल्याला कळतं. Was Twain particular about what words he used? काय ट्वेन पर्टिक्युलर होते की ते काय शब्द जे बोलायचे, शब्दांचं निवडणूक त्यांचं जे होतं त्याच्या बाबतीत ते पर्टिक्युलर होते काय? येस, ट्वेन वॉज व्हेरी मच पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज. तर हो, ते या गोष्टीतही खूप पर्टिक्युलर होते. त्यांना शब्दांचा निवडणूक ते खूप लक्षात ठेवून करत होते. डू यू थिंक ट्वेन अप्रूव्ड ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स? गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. काय तुम्हाला वाटतं की ट्वेननी स्पेलिंगचे रिफॉर्म्स करता अप्रूव्ह केलं होतं की स्पेलिंग ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या असल्या पाहिजे आणि ह्याचे रिझन्स द्यायचे कारण सांगा. आता आपण ही गोष्टच वाचली होती. Twain proposed a different plan for the improvement of English spellings. He wanted to convey that further changes and reformation in English spellings would be harmful for the language. बहुत जास्त जर आपण त्याला परत 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 जे नवीन नवीन स्पेलिंग्स काढतोय ते हार्मफुल होऊ शकतात लँग्वेज करता. सो आय थिंक ही डिड नॉट अप्रूव्ह ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स. हाऊ डिड Twain explain the spider in the paper? What did he want to highlight? तर ते काय दाखवणं चाहत होते जेव्हा तुम्ही पेपरमध्ये स्पायडर त्यांना मिळाला होता, जी गोष्ट आली होती तेव्हा ते कशा प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलं पाठकला आणि व्हॉट डिड ही वॉन्ट टू हायलाइट, ते काय वस्तू दाखवणं चाहत होते. Twain explained that the spider was on the paper to see which merchant was not advertising. तर ट्वेननी काय म्हटलं, लोकांचे अंधविश्वास उठवाय करता ते काही ना काही करत राहत होते. तर जेव्हा त्यांना एका पाठकाने विचारलं की त्यांना की त्याला जे आहे अखबारवरती स्पायडर मिळाला आहे, एक मकोडा मिळाला आहे, तर त्यांनी असं म्हटलं की तो जरूर जे आहे एका तो पाहायला असेल की कोणता व्यापारी आहे जो ऍडव्हर्टाईज नाही करत आहे. सो दॅट ही कुड गो टू दॅट स्टोर, ताकी तो त्या स्टोर वरती जाऊ शके. कोण जाऊ शके? तो स्पायडर, तो मकोडा. स्पिन हिज वेब अक्रॉस द डोर, आणि त्याच्या दारावरती तो आपला जाळा विणू शके. अँड लीड अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब पीस आफ्टरवर्ड्स, आणि त्याच्यानंतर तो एकदम शांतीने तिथे राहू शके. कारण की जो व्यक्ती ऍडव्हर्टिजमेंट नाही करत आहे तर तो म्हणजे त्याच्याकडे काही कामधाम नाहीये. आणि अशा प्रकारे त्यांनी काय म्हणतात, एक तीर से दो निशान असं केलं होतं. त्या मकोड्याच्या बाबतीतही बोलले होते आणि अशा टाईपच्या व्यापारींच्या बाबतीतही. He wanted to highlight that there was no logical reason behind superstitions. तर ते हे हायलाइट करणं चाहत होते की सुपरस्टिशन्स जे असतात, अंधविश्वास जे असतात, त्याच्या मागे काही पण लॉजिकल नसतं, लॉजिकल कारण काहीच नसतं. ऍज द स्पायडर जस्ट हॅपन टू बी देअर ऑन द न्यूजपेपर बाय चान्स. कारण की तो जो स्पायडर होता, जो मकोडा होता, मकडी होती जी, ती बाय चान्स येऊन गेली त्या अखबारवरती. ही ऑल्सो वॉन्टेड टू हायलाइट दॅट वी शुड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. आणि ह्याच्याच बरोबर ते हेही सांगणं चाहत होते की आपल्याला अंधविश्वास वरती जे आहे लक्ष नाही दिलं पाहिजे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ आयरनी अँड पन फ्रॉम द लेसन ऑर द कोटेशन. सर्वात आधी आयरनी आणि पन असतं काय? तर पहा, आयरनी काय असतं? यूज ऑफ वर्ड्स टू इम्प्लाय द अपोजिट ऑफ व्हॉट दे मीन. म्हणजे म्हटली एक गोष्ट जाते आणि त्याचा अर्थ दुसरा निघतो, हे असतं आयरनी. बघा एक्झाम्पल, क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. म्हणजे क्लासिक बुक्स जे असतात ना, म्हणजे खूप उच्च कोटीच्या बुक्स, तर त्याच्याकरता म्हटलं त्यांनी की अशी पुस्तक जी की सगळेजण ज्याची तारीफ करतात, प्रशंसा करतात, पण कोणीच त्याला वाचत नाही. अँड डोंट रीड, तर म्हणजे की म्हटली एक गोष्ट जातीये, एकीकडे प्रशंसाही केली आणि दुसरीकडे म्हटलं की कोणी वाचतच नाही.
मग आहे पन. पन काय असतं? अ प्ले ऑन वर्ड्स, म्हणजे शब्दांचा खेळ असतो बेस्ड ऑन देअर डिफरंट मिनिंग्स, त्याचा वेगवेगळे अर्थ निघतात. फॉर अ ह्युमरस इफेक्ट, ताकि त्याचं ह्युमरस एक जे आहे कॉमेडीचा इफेक्ट हो. जसं की बघा एक्झाम्पल, एज इज एन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. तर ह्याच्यामध्ये हे पन आहे. तर आज आपण या चॅप्टरचा पुढचा भाग वाचला की कशा प्रकारे त्यांनी स्पेलिंग्स वगैरे वरती गोष्टी केल्या आणि किती रिफॉर्म्स करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्याच बरोबर अनेक क्वेश्चन आन्सर्स वगैरे बघितले जे तुम्ही पाठ करून घ्या. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.